नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी. तर शेंगा घातल्या आहेत, नॉर्मल उकळून घ्यायच्या आहे. तर शेंगा झाल्यानंतर कढई तापायला ठेवली आहे. कढईमध्ये खोबरं घालायचं आहे. खोबरं तेल टाकून भाजायचं आहे, लालसर रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. तर परतलं आहे ते आता मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मिरची लसूणही परतून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वाटण्यासाठी, तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर कांदा घालायचा आहे. कांदा 2 मीडियम साईजची घेतलेली आहे मी. तर आपण तेल घालून व्यवस्थित लालसर रंगेपर्यंत परतून घेणार आहे. तेही व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तर आपण वाटण्यामध्ये मीठ, हळद व थोडा गरम मसाला घालायचा आहे. खडे मसाला आहे तो. तर बारीकसर वाटण करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्या उकळलेल्या शेंगा काढून घेणार आहे. तर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल टाकल्यानंतर 3 अंडे फेटून घेतले आहे, तेही घालायचे आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याची मस्त भुर्जी करून घ्यायची आहे व ते भुर्जी हलवत राहायची आहे, कारण अंड्याची पोळी काढायची नाही, बारीक बारीकसर हे करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपलं तयार झालं आहे. तर गॅसची फ्लेम मी स्मॉल ठेवलेली आहे. तर ते सगळं अंड्याचं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे. काढल्यानंतर आपण कढईमध्ये डबल तेल घालणार आहे. तेलही छान प्रकारे तापवायचं आहे. तेल तापल्यानंतर आपण आता वाटलेला मसाला घालायचा आहे. तोही खदा चांगला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे. तर व्यवस्थित आपला मसाला शिजला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात वालाच्या शेंगा घालणार आहे. ते व्यवस्थित परतून घेणार आहे व थोडंसं शेंगा शिजेपर्यंत पाणी घालणार आहे. तर पाणी घालून व्यवस्थित झाकण ठेवून शिजवायचं आहे. तर पाणी अख्खं आपलं सुकलेलं आहे. तर सुकल्यानंतर डबल आपण परतून घेणार आहे व त्याच्यात आपण अंड्याची भुर्जी केली होती तीही घालणार आहे. तेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तयार झाली आहे आपली झटपट होणारी रेसिपी.